रात्रभर गाडी सुरू ठेवली. सकाळी कुटुंबातले सगळे मृतावस्थेत सापडले. घरात नेमकं घडलं काय जाणून घेऊयात सविस्तर. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर इथं ही धक्कादायक घटना घडली. बाईक ही रात्रभर सुरू ठेवल्यानं त्यातून बाहेर पडलेल्या कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूमुळे पती पत्नी आणि त्यांच्या 2 लहान मुलांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुंगनूर मधील त्यागराज स्ट्रीट परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीनं काही दिवसांपूर्वी आपल्या बाईकचं इंजिन हे दुरुस्त करून घेतलेलं. दुरुस्तीनंतर इंजिनचे नवे पार्ट व्यवस्थित बसण्यासाठी बाईक काही काळ सतत चालू ठेवण्याचा सल्ला मेकॅनिकनं दिलेला. त्यामुळे संबंधित व्यक्तीनं बाईक घरातच उभी ठेवून तिचं इंजिन हे सुरू ठेवलं. रात्री थंडी जास्त असल्यानं घरातील सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद करण्यात आल्या. मात्र बंद घरात सुरू असलेल्या बाईकच्या इंजिन मधून निघणारा धूर आणि विषारी वायू हळूहळू खोलीत साचू लागले. तज्ञांच्या मते बाईकच्या इंजिन मधून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साईड हा वायू रंगहीन, गंधहीन आणि चवहीन असतो. त्यामुळे तो सहज लक्षात येत नाही. हा वायू शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतो. त्याच्या संपर्कात आल्यास माणूस बेशुद्ध पडू शकतो किंवा काही वेळातच मृत्यू सुद्धा होऊ शकतो. या घटनेतही नेमकं तेच घडलं. रात्री झोपल्यानंतर पती पत्नी आणि त्यांची 2 मुलं ही पुन्हा जागी झालीच नाहीत. या विषारी वायूमुळे झोपेतच चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. सकाळी बराच वेळ तरी घराचं दार उघडलं नाही आणि घरातून कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. अनेक वेळा दार ठोठावून सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती पाहून त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात 4ही जण हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले आणि संपूर्ण घरात जीव घोटून जाईल असं वातावरण होतं. तात्काळ वैद्यकीय पथकाला बोलावण्यात आलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनीही चौघांनाही मृत घोषित केलं. कार्बन मोनॉक्साईड विषबाधेची सुरुवातीची लक्षणं हे फ्ल्यू किंवा सर्दी तापासारखीच वाटू शकतात. यात डोकंदुखी, चक्कर येणं, मळमळ, उलट्या, थकवा, गोंधळ अशी लक्षणं दिसतात. झोपेत असताना किंवा मद्यधुंद अवस्थेत असताना याची लागण झाल्यास व्यक्तीला काहीही कळत नाही आणि ती व्यक्ती शांतपणे मृत्यूच्या अधीन होते. शरीरातील ऑक्सिजनची कमतरता वाढत गेल्यानं अवयवांचं नुकसान होतं आणि अखेरीस मृत्यू होतो. विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि श्वसनाचे आजार असलेल्यांसाठी हा वायू खूप जास्त धोकादायक आहे. या घटनेमुळे पुंगनूर परिसरात हळहळ व्यक्त होतीये. 2 लहान मुलांसह कुटुंबातील 4 जणांचा झालेला मृत्यू हा संपूर्ण भागाला हादरवून गेलाय. दरम्यान तज्ञांनी नागरिकांना इशारा दिलाय की वाहनांचं इंजिन, जनरेटर किंवा इंधनावर चालणाऱ्या यंत्रणा बंद जागेत चालू ठेवून अत्यंत धोकादायक ठरू शकतात. अशा लहानशा निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडू शकते. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतलाय आणि पुन्हा तपास सुरू केलाय. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा.